प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. आपल्या सोबत आहेत नुकतेच जुन्नर तालुक्याचे आमदार झालेले संघर्ष योद्धा आपला माणूस शरददादा सोनवणे. निवडणुकीनंतर विघ्नर टाइम्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ते प्रथमच येत आहेत. आपण निवडणूक पाहिली, कुठल्या स्तरावर गेली, कशा कशा प्रकारे टीका टिप्पणी झाली, त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक आघात झाले, परंतु संघर्ष योद्धा डगमगला नाही. सर्वसामान्य जनतेच्या जोरावर शरददादा सोनवणे आज तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत. दादा, आपलं प्रथमतः आमदार झालात म्हणून विघ्नर टाइमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आपण निवडून आलात, जनतेच्या आपल्याकडनं प्रचंड अपेक्षा आहेत. काय सांगाल आपल्या विजयाबद्दल? जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेने हा जो विजय मला दिलाय तो मी विनम्रपणे तो स्वीकारतो. आणि खरं तर माझ्या सर्व त्या उमेदवारांना माझ्या धन्यवाद देतो की ज्यांच्यामुळे मला ही उंची मिळाली. ते जर त्या प्रखरतेने एवढ्या मोठ्या पैशाच्या जोरावर जर लढले नसते तर महाराष्ट्र राज्यामध्ये एवढे भाजपाचे आमदार आले, एवढे शिवसेनेचे आमदार आले, एवढे राष्ट्रवादीचे आमदार आले, पण कुणाच्याच नावाची चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. जेवढी चर्चा अपक्ष म्हणून शरद सोनवणे नावाची झाली. त्यामुळे मी प्रथमतः त्या उमेदवारांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला प्रकाश झोतामध्ये आणलं. आणि माझ्या मायबाप जनतेच्या चरणावर माझं मस्तक वारंवार झुकेल की त्यांनी माझ्या सर्वसामान्य माणसाला एवढ्या मोठ्या पैशावाल्यांसमोर, एवढ्या मोठ्या दिग्गजांसमोर मला ही निवडणूक यशाच्या दिशेने त्या उंचीवर त्यांनी मला पाहिले. निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी फार काय आता बोलणार नाही, कारण निवडणूक होऊन गेलेली आहे, निकाल लागलेला आहे. त्यामुळे निवडणूक फार काय बोलावं आता असं काय राहिलेलं नाही. आता माझी जबाबदारी वाढलेली आहे, पण जबाबदारी माझ्या दृष्टीने माझ्या आवाक्यातली आहे, माझ्या ताकदीतली आहे. कारण मी एकदा 2014 ते 19 टर्म जो आहे तो महाराष्ट्रासमोर नेलेला आहे. मला त्याच वेळेला खात्री होती की मला लागोपाठ विजय मिळेल, 2019 समोर विजय मिळेल असं मला वाटत होतं, पण तो दुर्दैवाने मिळालेला नाही. परंतु आता पुन्हा एकदा ते जो विजय मिळालेला आहे तो विजय आम्ही 100% ह्या विकासाचं एक मॉडेल कशाला म्हणतात, महाराष्ट्राचा सगळ्यात गुणी तालुका, महाराष्ट्रातला सगळ्यात वैभव संपन्न तालुका जो महाराष्ट्र राज्याचा मुकुटमणी होईल, तर अशा पद्धतीने या तालुक्याची आम्ही त्या ठिकाणी भूमिका कामाने दाखवून देणार आहोत. आणि आताचं जे शासन आहे, मग त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे, आदरणीय अजितदादा पवार आहे, या तिन्ही माणसांच्या समोर मी माझ्या तालुक्याला एक चांगल्या पद्धतीने मांडणार आहे. आणि काळजी करू नका, माझी तमाम मायबाप जनतेला एकच विनंती राहणार आहे, तुम्ही काळजी करू नका. विकास हा तुमच्या दरवाजापर्यंत आणण्याची जबाबदारी माझी आहे. प्रत्येक उंबरठ्यावर, प्रत्येक गावापर्यंत हा विकास घेऊन जायची जबाबदारी माझी आहे. कारण मला तर झोपायचंच नाही. तुम्ही माझ्यासाठी 1 महिना खूप कष्ट केले, खूप कष्ट केले तुम्ही माझ्यासाठी, खूप त्रास सहन केला, माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर जे आरोप झाले त्याचं तुम्ही खंडन केलं. आणि जी सर्वात शेवटची प्रचाराची समाप्तीची जी सभा होती ती रेकॉर्ड ब्रेक झाली. जिल्ह्यामध्ये एवढी मोठी सभा कुणाचीच नाही झाली. जिल्ह्यात, फक्त जुन्नर नाही म्हणत मी, जिल्ह्यात सभा नाही झाली. एवढी मोठी सभा जुन्नरच्या सर्वसामान्य जनतेने आमची सभा करून दाखवली. आणि म्हणून मी तमाम मायबाप जनतेला हा विश्वास देतो की हा तालुका सर्वात चांगला तालुका विकासाच्या निमित्ताने होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. आराखडा जो आहे पर्यटनाचा 5,000 कोटीचा तो तुमच्या साक्षीने मी शासनाला देणार आहे. लवकरच शिवजयंती येते 19 फेब्रुवारीला. मुख्यमंत्री इथे येतील, उपमुख्यमंत्री सर्व इथे येतील. त्यांच्या साक्षीने त्यांच्या तोंडातून मी वधून घेणार आहे की होय, हा राज्याचा एकमेव पर्यटन तालुका आहे आणि यांना आम्ही 5,000 कोटीच्या आराखड्याला मंजुरी देत आहे. हे टाळ्याच्या गजरामध्ये होणार आहे, अख्ख्या महाराष्ट्र ते पाहणार आहे. आणि मला माझ्या कामावर विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सर्वजण. 100% आपण हा तालुका पुढे घेऊन जाऊ आणि खूप चांगला तालुका करू. स्वप्न आपल्या सर्वांचे तेच आहे. पूर्वीच्या आमदारांच्या काही डोक्यात काही संकल्पना असेल, त्या काही अर्धवट राहिल्या असेल, त्याचा पण आपण विचार करू. आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे. आपल्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये आकस नाही, कुणाच्या बाबतीमध्ये द्वेष नाही, कुणाच्या बाबतीत मत्सर नाही. ज्या गावाने खूप लीड दिला त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही दिला, ज्यांना शरद सोनवणे कळाला नाही त्यांनाही सन्मान देऊ. असं काही नाहीये की बाबा आता आम्हाला खूप गावाने सन्मानित करून लीड दिला म्हणून आम्ही त्यांचाच फार विकास करणार. तालुका सर्वांगीण पाहावा लागेल. विशेष म्हणजे बुडीत बंदराचं काम करावं लागेल. आमच्या आदिवासी बंधू भगिनीला प्यायला पाणी नाही, त्यांचा विचार करावा लागेल. आने पठाराची परिस्थिती तीच आहे, वड्याच्या उजव्या कालवाची तीच परिस्थिती आहे, कोपऱ्या मांडवाच्या MITची तीच परिस्थिती आहे.
माझ्या डोळ्यासमोर तालुका हा मला चिरंतर दिसतो. मी सतत झोपलो तरी माझ्या डोळ्यासमोर तालुका येतो, कारण तालुका ही माझी अस्मिता आहे. आणि त्यामुळे मी हा विजयाला विकासाच्या दृष्टीने पाहतो. आणि हा विजय जरी मिळाला असेल तर तो मी विनम्रपणे या ठिकाणी प्राप्त करून घेतो असं सांगतो. आपला माणूस, शिवनेरीचा शिलेदार, आतापर्यंत लोक असं आपल्याला म्हणायचे, लोक आता आपल्याला संघर्ष योद्धा म्हणतात, कसं पाहता? नाही, खरं आहे, खूप संघर्ष झाला. 1 महिना चप्पल पायामध्ये नव्हती आणि ह्या यातना जनतेला खूप व्याकुळ करून गेल्या की 42-43च्या टेम्परेचर मध्ये डांबरावर पाय ठेवायचा, खडीवर पाय ठेवायचा, मातीवर पाय ठेवायचा, काही ठिकाणी काचा, काही ठिकाणी फटाके जे आपण फोडले ते फोडलेल्या फटाक्याच्या काही निखारे, अशा सगळ्या गोष्टी मला इतक्या त्रासदायक होत्या, वेदनादायक होत्या. पण तो संकल्प जो सोडला होता तो तमाम मायबाप जनतेच्या स्वप्नासाठी. आणि साहेब, मला काय नाही मिळवायचं, शरद सोडूनला यातलं काहीच मिळवायचं नाही. शरद सोडूनला मिळवायचं जे छत्रपतींना मिळवायचं होतं. छत्रपतींना अवघा स्वराज्य मिळवायचा होता आणि मला सुद्धा या महाराष्ट्रातला हा जुन्नर मिळवायचा आहे. ही शिवभूमी आतापर्यंत पाहताय आपण की 75 वर्षामध्ये कोणी दखल सुद्धा घ्यायला तयार नाही की बाबा कमीत कमी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र निर्मितीचा हा सुवर्ण कलश आणलाय तर या तालुक्याला मंत्रिपद द्यावं, म्हणजे साधी दखल सुद्धा कोणी घेतली गेली नाही. याचा दुर्दैव आहे. म्हणून शिवभूमीला जर कोणी आतापर्यंत नजर अंदाज जर केला असेल, पण त्यांना नजरच आणायचं काम मात्र इथून पुढे शिवजन्मभूमीला आणायचं काम माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता करेल. किल्ले शिवनेरी असेल, शिवजन्मभूमी असेल, या 2 वाक्यावर मी ठळक अशा पद्धतीचं ब्रँडिंग केलेलं आहे आतापर्यंत राज्यामध्ये. आणि ते ब्रँडिंग लोकांना कळलंय, ते पटलंय. आज घराघरामध्ये लोक अभिमानाने किल्ले शिवनेरी, शिवजन्मभूमी आपल्या स्वतःच्या गाड्यावर, आपल्या स्वतःच्या घरावर, या सगळ्या गोष्टी आता ते आपल्या हृदयावर, प्रत्येक जण आता बॅच लावतो शिवरायांचा आणि चालली शिवभूमी पुढे पुढे. आम्हाला तेच काम करायचं आहे. त्यामुळे मी आपल्याला खात्रीने सांगतो की हा जो विकासाचा जो आराखडा आपण मांडतोय आणि या तालुक्यामध्ये जेवढ्या काही वंचित गोष्टी आहे, अडचणीच्या गोष्टी आहे, त्याच्यावर मला फोकस करायचा आहे. मी आपल्याला सांगतो की मला महिला भगिनीचे 10 लाख रुपयाचा त्यांचा विमा सुरक्षा काढायचा आहे. मला बेघरांना 100% घरं मोफत द्यायचे. माझे अजेंडे फार उंच आहेत. छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा आपल्याला उभा करायचा आहे उद्याच्या 2 वर्षाच्या आतमध्ये. त्याचे पाय आलेत, इन्स्टॉलमेंट आता चालू होईल, पुढचं स्ट्रक्चर चालू होईल. आणि विशेषत्वाने 4 महाद्वार आहे. या 4 महाद्वारला मला म्हणजे जिथं आपला तालुका चालू होतो तिथं एवढे देखणे महाद्वार बनवायचे शिवरायांचे की जो येईल तिथून प्रवास करताना त्याची प्रत्येकाची आदराने मान या शिवभूमीमध्ये खाली गेली पाहिजे शिवरायांच्या चरणावर. आणि म्हणून हे 4 महाद्वार करायचा संकल्प माझा फार जुना आहे. सुवर्ण मंदिर मला बनवायचं आहे, हॉस्पिटलचा विषय आहे, पण हे सगळं मी करणार आहे या 5 वर्षामध्ये. दारेघाट आपल्याला फोडायचा आहे. दारेघाट फुटला आणि आता बिबट सफारी चालू केली, हे पण करायचे. आता बिबट सफारीचे पैसे होऊन पडलेले, ते बिबट सफारी चालू करायची. दारेघाटचा DPR तयार आहे, तो त्याची अंतिम मंजुरी घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी केल्या ना, यातला एकही कुठल्याही कितीही उच्च शिक्षित तरुण असू द्या, हा जुन्नर तालुका सोडून कुठेच जाणार नाही. माझा शब्द जुन्नर तालुक्याला आहे. एकही माणूस कामाशिवाय वंचित राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला जबरदस्त काम मिळेल आणि पैसा प्रत्येकाच्या हातामध्ये एवढा येईल की ती सदनताची सगळ्यात चांगली उत्तम जर जागा कुठली असेल तर ती माझी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी असेल की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार उभा राहिलाय. मला IT हब काढायचा आहे. ठीक आहे, इंडस्ट्री नाही काढू द्या. आम्ही इंडस्ट्रीने काय होतं, इंडस्ट्रीने बेकारी वाटते. आम्ही पाहिलं चाकणची परिस्थिती कधी कधी मला अवघड वाटते. खून, दरोडे, मारामाऱ्या, ही बाहेरची जी लोक येतात. हा पण जर IT हब जर उभा केला तर IT हबने काय होणार आहे, आपण इथल्या तालुक्यातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्याच्या आपण 50-55 हजारला मुलांना तरुण आपण ह्या IT हब मध्ये चांगलं काम देऊ शकतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं आपण पॅकेजेस देऊ शकतो. त्यामुळे आम्हाला त्या अपेक्षित आहे. ही पण संकल्पना माझी नव्याने आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं की अंतराळ आणि विज्ञान या सगळ्या गोष्टी मूलभूत ह्या भारतातल्या तरुणांनी नर्सरी पासून ज्युनियर KG, सिनियर KG, 1ली 10वी असं सगळ्या पोर्शन मध्ये ही शाळा त्यांची चालू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने भारतामध्ये ही शाळा चालू झाली नाही. अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं भारताने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ते मिसाईल मॅन होते.
त्यांच्याकडे लांबची दृष्टी होती. त्यांचा अग्निपंख जे पुस्तक ते मी वाचलं, अतिशय सुंदर अब्दुल कलाम साहेबांचे विचार होते. पण ते विचार कोणतरी पुढे न्यायला पाहिजे. आपले आजही मुलं शिक्षणाला जातात या संपूर्ण अंतराळाच्या, पण ते जातात कुठे? अमेरिका, रशिया, जपान, जर्मन, फ्रान्स, हॉलंड, पोलंड, त्याच्यानंतर फ्रान्स आणि त्यानंतर चायना. मग आज जर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या मुलांनी पैसा खर्च करून जायचं, त्यापेक्षा मी आता निर्णय केला. त्या इस्रो बरोबर माझी महिनाभर बैठक चालली होती. तर मी क्रांतिकारी विचाराचा माणूस आहे, मी क्रांतिकारी विचाराचा कार्यकर्ता आहे. मी नेहमी नवीन स्वीकारतो. आणि मग हे नवीन मध्ये काय आहे, तर जे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न आहे त्या अंतराळ विज्ञानाचं जे शिक्षण आहे, जे शिक्षण आपल्याला गरजेचं आहे. आपला शेतकऱ्यांचा मुलगा वैज्ञानिक व्हायला पाहिजे. 10 एकर जमीन आपण इथं घेतोय आणि त्या जमिनीवर भारतातलं सगळ्यात पहिलं अंतराळ विज्ञानाची जी शाळा आहे, ज्याला आम्ही विज्ञानचा स्पेस या सगळ्यांचा जे सेंटर आहे, ते सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये चालू करणार ही शिवभूमी पहिली असणार आहे. मी म्हणणार नाही शरद सोनवणे, पण माझा तालुका हा पहिला असणार आहे जो ऐतिहासिक निर्णय करणार आहे. त्याचा सगळी जबाबदारी ही माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे स्वप्न कितीही जरी मोठी असली तरी माझ्या आवाक्यातली आहे. काय काय असं वाटतं, अरे हे खरं आहे का? खरं शिवाजी महाराजांचा पुतळा होईल का? होणार. इथे खरं IT क्षेत्र होणार का? होणार. इथे गरिबांना मोफत घर देणं का? देणार. अहो, जे आम्हाला करायचं ते आम्ही करणारच. मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्ट्रेंथ फार मोठी आहे, विचारधारा उंचीची आहे. माझ्याकडे स्वतःला पैसा फार कमी असेल आयुष्यामध्ये, पण पैशावाली माणसांची कमतरता माझ्याकडे नाहीये, कारण ते सगळे विश्वासावर माझ्यावर काम करायला तयार आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे जेव्हा महाद्वार मी डिक्लेअर करेल ना, आणि एवढे उद्योजक जबरदस्त या तालुक्यातले, प्रत्येक जण म्हणणार की 2 कोटी रुपयाचे मी महाद्वार बांधून देतो. अशी 4 महाद्वाराला 8 कोटीचे माणसं बाहेर लगेच मी बोलायची खोटी बघतो शरद सोनवणे. तर हे कशाचं आहे? हे विचारधारेचा विजय आहे. विश्वास आणि विचारधारेचा विषय आहे. त्यामुळे हे मी करणारच. आणि हे केल्यानंतर लोकांना वाटलं की बंदे में कुछ दम आहे. छत्रपती शिवरायांच्या शिवभक्तामध्ये जबरदस्त ताकद आहे. शरददादा सोनवणे जे बोलतात ते करून दाखवतात, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. 2014 ते 19 तुम्ही आमदार होता, 19 ते 24 तुम्ही आमदार नव्हता. आता आमदारकीच्या खुर्चीवर बसलात. तुम्ही वारंवार म्हणायचे की माझ्याकडे आमदारकी नाही, प्रश्न सोडवायला मला अडचणी येत आहेत. आमदारकीच्या खुर्चीवर बसलात, आता कसं वाटतंय? आता खूप ताकद मिळाली मला. या ताकदीची गरज आहे. काम करताना खुर्ची फार महत्वाची. मग सभागृहात जायचं कसं, बोलायचं कसं? मंत्र्यांकडे जाताना, मुख्यमंत्री जाताना आता एकही दरवाजामध्ये येणार नाही. आता थेट माझे म्हटलं ना की थांबावं लागायचं. कोण आहे लिहून द्या, माझे आमदार आलोय, मग ते त्याच्यात मग एंट्री मिळायची. पण आता थेट झालो ना, माझ्या जनतेने मला थेट केलं आता. त्यामुळे हे मला बळ वाढलं. 12 हत्तीचं बळ मला मिळालं. आणि त्या संपूर्ण 12 हत्तीच्या बळाचा मी निश्चितपणे या जुन्नर तालुक्याच्या कामासाठी, कार्यासाठी प्रचंड झोकून काम करेल, त्रिवाद काम करेल. शिवाय जातीय सलोखा सांभाळून, सर्व धर्मांना बरोबर घेऊन. काही काही लोक निवडणुका आल्यावर किंवा आदिवासींना वेगळं करतात, काही मुस्लिमांना वेगळं करतात, ते करतात आणि लोकही भारून जातात त्याच्यामध्ये. पण मी त्यातला नाहीये. हे मुस्लिम बांधव या तालुक्यातले माझेच आहेत आणि विशेषतून आदिवासी बांधव सुद्धा माझे आहेत. हे सगळे 12 बलुतेदार असेल, अल्पसंख्याक असेल किंवा हे सगळे जी लोक आहेत, सर्वसामान्य आम जनता, त्यांना काय आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा आहे ना, त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांना सबल करणं, त्यांच्या पायावर उभं करणं, ही खरं तर या आमदारकीची नैतिकता आहे. ही आमदारकी 100% सर्वसामान्यांना पाठबळ देईल. मला पत्रकार भवन बनवायचंय एका प्रेमायसेस मध्ये, मला अपंग भवन बनवायचंय, मला वारकरी भवन बनवायचंय आणि मला वारकरी भवन, अपंग, वारकरी आणि पत्रकार. जागा घेणार ना, विकत कशी घेऊ? जागा घेणार, त्या प्रेमासेस मध्ये सगळ्यांना एकत्र करणार, त्याच्या बिल्डिंग बांधून देणार आणि अद्यावत बनवणार. सगळं सुस्त कसं? नाही म्हणजे माझं प्रेम आहे ना जनतेवर. आता शेतकरी बिचारा कुठून इकडून तिकडून गेला तर तो काय स्वतःच्या पैशाने कुठल्या लॉज मध्ये राहणार का, एखाद्या हॉटेलमध्ये राहणार का? तर त्याला त्याचं कॅन्टीन मिळालं पाहिजे, त्याला त्याची झोपायला जागा मिळाली पाहिजे. अद्यावत करायचा. हा तालुका मी तुम्हाला सांगितलं, हा तालुका मॉडेल होणार आहे. या तालुक्याचा, हा तालुक्याच्या बाबतीतला महाराष्ट्राला सुद्धा वाटेल की शरद सोनवणे काहीतरी वेगळंच करून गेला या राज्यासाठी. त्यामुळे मॉडेल तालुका बनवायची माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये मी फार आग्रही आहे. मॉडेल म्हटलं का मग सर्वोत्कृष्ट, मॉडेल म्हटलं का 1 नंबर, मॉडेल म्हणजेच नाव सर्वात उंच, तर ते करायची आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये मी 100% आग्रही राहणार आहे.
ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशीपासून माझी 24 तासाची ड्युटी चालू झाली. मी जनतेचा नोकर. जनतेचा सेवक, जनतेचा नोकर, 24 तास ऑनलाईन मी इंटॅक्ट आहे. कोणी फोन करा, कधी फोन करा, मी आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि मी आता थोडी कामाची सिस्टम पण बदलणार आहे. मी माझ्या काही 10-12 सहकार्याला सुद्धा त्यांना एक जबाबदारी सगळ्यांना देणार आहे की समजा अल्पसंख्याकांचं सगळं काम कोणी पाहायचं तालुक्यातलं, त्यांनी मला कामाची सांगितलं वाटणी करणार, कामाची वाटणी करणार, म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करणार. लोकांना थोडासा अधिक न्याय मिळू शकेल. हो, उपलब्ध मिळतील. जागा सर्वांना उपलब्ध करून देणार, कामं सगळ्यांना वाटून देणार आणि ती कामं त्यांनी निशुल्क करायची. समाजसेवा. समाजसेवा करायची आणि त्या कामाला लगेच न्याय द्यायचा. बघू करू अशी माणसं माझ्यावर अजिबात काम करणार नाही. लगेच करतो, माझं उत्तर तुम्हाला येईल, साहेबांकडून काम होईल, तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये रेशन कार्ड मिळेल, तुम्हाला आधार कार्ड मिळतील, तुम्हाला अमुक मिळेल, तुम्हाला तमुक मिळेल. आम्ही पॉझिटिव्हिटी घेऊनच ही कामाची वाटणी करणार आहोत आणि तसेच माणसाला मी जबाबदार देणार आहे. कारण सांगणारा नाही, मी आज पुण्याला गेलो नाही, मी मुंबईला गेलो नाही, माझ्या मी कंपनीत गेलो, अशा माणसांना नाही हा शब्द डिक्शनरीत राहणार नाही. 100% राहणार नाही. आलेल्या माणसाला पुन्हा माघारी जायचं नाही. आणि शरद सोनवणेचं इथलं मंत्रिमंडळ हे 24 तास फुलफिल काम करेल, सगळ्यांचे फोन घेईल आणि सत्तेचं विकेंद्र मी करणार. सगळे माझ्याकडे झालं पाहिजे असं नाही, माझ्या माध्यमातून अनेक ब्रांचेस ज्या आहेत त्या सर्वदूर काम करतील आणि लोकांना वाटेल की आम्हाला न्याय मिळतोय आणि याच्यामध्ये कुठलंही अर्थकारण होणार नाही. आमची कुणाचीच अपेक्षा अर्थकाराशी जोडलेली नाही. एखादा कार्यकर्ता तुमचं पाहून सगळा शिकला आणि 2029 ला स्पर्धक झाला तर असं आहे, शेवटी गुरु शेवटचा एक डाव त्याच्या हातात ठेवत असतो. मी या सगळ्यांना सांगितलं माझ्या विरुद्ध करला की मी सगळंच तुमच्या हातात देणार नाही, मी काही गोष्टी ज्या माझ्या हातात ठेवतो. शेवटी तो चेहरा आणि कामाची पद्धत ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आता मी काही लोकांना शिकवू नका तुम्ही का डिवोट व्हा. डिवोट म्हणजे त्याग आहे, त्याग करणं पहिल्यांदा शिकलं पाहिजे. काय असं मी पण तालुक्यामध्ये आलो ना, काय अपेक्षा घेऊन नाही आलो, फक्त अपेक्षा एकच की समाज आणि जनता सुधारली पाहिजे, तालुका पुढे जायला पाहिजे. त्यामुळे माझ्या तालुक्यातल्या सर्व लोकांनी हाच विचार केला पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांनी हाच विचार केला पाहिजे की आपल्याला समाज घडवायचा आहे, आपल्याला तालुका घडवायचा आहे. तालुका आपल्याला काय देतो हे म्हणणारी माणसं मग स्वार्थी असं माझं म्हणणं आहे. परंतु काही लोक मला म्हणतात देशाने माझ्यासाठी काय केले. अहो, छत्रपती शिवरायांनी कधी विचार केला का स्वराज्याने माझ्यासाठी काय केलं? त्यांनी हा विचारला की मी स्वराज्याला काय दिलं. मावळ्यांनी त्यांच्या कुटुंबाची राख रांगोळी केली महाराजांसाठी, स्वराज्यासाठी. आणि ते आज जे घडतंय आणि ते दिसतंय ना हे वैभव, ते केवळ त्यांचा त्याग आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना जर खरोखर हा जुन्नर पुढे न्यायचा असेल तर एक शिष्टमंडळ असं होईल 12-15 लोकांचं की ते सुंदर काम करतील आणि त्यांचा फायदा काय, त्यांची वाहवा होईल ना. समजा साहेबांना एखादी जबाबदारी दिली, साहेबांची वाहवा होईल ना त्या जिल्हा परिषद गटामध्ये. अरे काम करायचं असेल ना त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. दादा नसले तर काय नाही, पण दादांचा प्रतिदादा इथं बसलेला आहे. प्रतिदादा होतील नाही सगळे, प्रतिदादा व्हावेत आमची इच्छा आहे. माझ्या बरोबर काम करणारे 15-16 लोक प्रतिदादा व्हायला पाहिजे, पण ते कामाचे दादा, सेवेचे दादा, लोकांच्या प्रति त्यांना जी आदरभाव मिळेल तीच त्यांच्या आयुष्याची कमाई असेल असं माझं. विधानसभेला लोक तुम्हाला स्वीकारतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा जुन्नर नगर परिषद ह्या निवडणुकीमध्ये मात्र म्हणावा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही. पुढचे डावपेच कसे असेल? नाही, मी तुम्हाला सांगतो यावेळेला सगळ्या सत्ता माझ्याकडे येते. त्याचं कारण सांगतो. कारण मागच्या वेळेला पक्ष निश्चित नव्हता, मी मनसेकडून होतो म्हणून मला म्हणून आपली आघाडी काढावी लागली. अपक्ष आहे नाही, आता अपक्ष आहे, परंतु आता मी महायुतीबरोबर काम करतोय. त्यांना आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे. माझे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माझ्या डोक्यावर आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे आम्ही जी आता ह्यावेळेची जी शिवसेना बांधू ना ही अभूतपूर्व बांधू. जी शिवसेनेत जाणार आहेच ऑलरेडी. मी जिल्हा प्रमुखच आहे शिवसेनेचा. मी शिवसेना सोडलेली नाही ना अजूनपर्यंत. शिवसेनेकडनं तिकीट मिळालं नाही म्हणून मी अपक्ष लढलो. पक्षाने काढून टाकलं ना? काढून टाकलं, पण हेलिकॉप्टर पण आलं ना. कमी या झाले राज्यामध्ये, हेलिकॉप्टर आलं ना, पक्षाचं झालं असं नाहीये. हे वरवरचं राजकारण असतं. आतून आम्ही संलग्न जावं. आम्ही मी साहेब काय, मी देवेंद्रजी काय, किंवा आता अजितदादा म्हणून आम्हाला जे जॉईन झाले काय, शेवटी आम्हाला जनतेची कामं करायची, आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे. 100% न्याय देऊ, चांगला तालुका चालू
आणि उद्याच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे लोक खाली चांगलं काम करतात त्यांना आम्ही तिकडे देऊन निवडून आणू. यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की जे लोक वारंवार आम्हाला निष्ठा सांगतात ना ती माणसं कधी निवडून येणार नाही आता एकदम पुढे. जे महायुती का वेगळं डावपेच? नाही, काय होऊ शकतं उद्या भविष्यामध्ये, पण करूया आपण. चांगले लोक निवडून आणू, जिल्हा परिषद चांगला निवडून आणू, पंचायत समिती चांगला निवडून आणू, चांगला निर्णय घेऊ. दादा, तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे. मध्यंतरी पिंपरी पेंढारला जो उपद्रव झाला, 2 महिलांवर हल्ला झाला, तुम्ही तो विषय घेऊन तिथं शेतामध्ये एका रस्त्याच्या कडेला 4 दिवस झोपलात, आंदोलन केलं. एकतर बिबट्या राहील नाही तर शरद सोनवणे राहील. आता तुम्ही आमदारकीच्या खुर्चीवर बसलात, बिबट्याचा प्रश्न कसा मार्गी लागेल, प्रयत्न कसे राहतील? बिबट्याचा बंदोबस्त होईल. आता शपथविधी 5 तारखेला आम्ही सगळ्या शक्ती आधी होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो की हे सगळं प्रशासन हातामध्ये आता घेऊन अतिशय उत्तम काम. मी उद्या सोमवारी 11 वाजता तहसीलदार साहेबांना सांगून महत्वाच्या जे आड खाते आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे. प्रमुख खात्यांना चोरीचं प्रमाण या 1 महिन्यामध्ये वाढले. आपल्याकडे चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, कारण थंडीमध्ये त्याचा फायदा काही लोक घेतात आणि त्यामुळं चोरी वाढत चालली. तो एक विषय आहे. 3 फेज लाईट सकाळी टिकायला मागत नाही, एमएससीबीचं दुर्लक्ष झालेलं आहे. काही लोकांना डीपी पाहिजे, तिथं आता व्यवस्थित उत्तर एमएससीबीच्या लोकांचं आमचं येत नाहीये. त्याच्यावर तिसरी गोष्ट की काही कामं आता जी रेंगाळलेली आहेत आचारसंहिते नावाखाली ती आम्हाला चालू करायची आहेत. फॉरेस्टच्या बाबतीमधल्या बिबटच्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये मला कडक असलेली अंमलबजावणी करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या सोमवारी, आज रविवार आहे, उद्याच मी ही तातडीची बैठक. सैल झालेलं प्रशासन पुन्हा कडक होईल? सैल झालेलं प्रशासन कडक होणार नाही, धावेल, जनतेच्या हितासाठी पळेल, गोरगरिबाला न्याय मिळेल, गोरगरिबाला न्याय मिळेल, महसूल मधली बरगळ जाईल, तुमच्या गट विकास अधिकाऱ्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयातली बरगळ जाईल. तशी बरगळ गेलेली त्यांना कळलं की पुन्हा एकदा टायगर इज बॅक, शरद सोनवणे आलेले आहेत. आणि आता शरद सोनवणे आले म्हटल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यांना साहेब मी 0 पेंडन्सी ठेवेल. स्वतः नाही लावले, साहेब मी 0 पेंडन्सी ठेवेल. बुके आला का मात्र 0 पेंडन्सी ठेवेल. त्यांच्या लक्षात आलं का इथं पेंडन्सी चालत नाही, इथं काम चालतं. त्यामुळे 100% आपण जे मनामध्ये जे जनतेच्या हितासाठी धावपळ करताय पत्रकार मंडळी, तुम्हाला मी आश्वासित करतो की उद्याच्या सोमवारनंतर प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी न्याय व्यवस्थेसाठी धावेल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. शरददादा सोनवणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असतात. तुम्ही अनेकदा जनता दरबार घेत होते. जनता दरबार पुन्हा चालू राहील की आता आमदार झाले तशी गरज नाही? नाही, आता जनता दरबार करण्यापेक्षा आम्ही 24 तास उपलब्ध झालेलो आहे. मी आता 15-16 लोकांना माझ्या काही अधिकार देणार आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण करणार आहे. माझं एक तिकडचं याचं ऑफिस चालू करतोय जुन्नरचं, तिथे काही लोकांना, पश्चिम भागातल्या लोकांना न्याय मिळेल. मी इकडं दक्षिणेचं ऑफिस आहे, नारंगावला एक ऑफिस चालू करतोय लवकरच, आणि एक माझं सेंट्रल ऑफिस. असे 3 महत्वाचे ऑफिसेस हे चालू राहतील आणि 100% लोकांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल. विघ्नर कारखान्याची निवडणूक पुढ्यात आहे. आता आपण सगळ्यांनी पाहिलं राजकारण कशा प्रकारे झालं, काय काय झालं. विघ्नर कारखाना शेतकऱ्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे. अनेक लोकांना असं वाटतं शरददादांनी ह्या निवडणुकीमध्ये लक्ष घालावं. शरददादा सोनवणे यांचं मन काय म्हणते? नाही, मी आपल्याला सांगतो की मी आता बैठक बोलवेल. एवढा विस्तार झाल्यानंतर कदाचित मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागायची, शिवनेरची दाट शक्यता व्हायला वरचा क्रमांक आपला आहे. त्यामुळे त्या सुद्धा घोडाघोडी घडतील. दुसरी गोष्ट म्हणजे की तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं काय अंतर्मन म्हणतंय, ते काय म्हणतायत याची चर्चा करूनच मग आम्ही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या सर्व जे आमचे फळी सर्व स्तरावर जे काम करतात. खरं तर शरद सोनवणे एकटा लढला नाही, शरद सोनवणेसाठी अनेक शरद सोनवणे लढलेले आहेत. प्रत्येक माणसं येतं, ईच अँड एव्हरी पर्सन हा शरद सोनवणेसाठी झगडलाय, त्यांनी संघर्ष केलाय. या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही त्याच्यामध्ये लवकरच भूमिका स्पष्ट करू आणि जी भूमिका जनतेची असेल त्या जनतेच्या भूमिकेची आम्ही पाठराखण करू. आता महायुती आहे, अतुल बेनके आशाताई महायुतीमध्येच असणार आहे. मागच्या वेळेला तुम्ही आमदार नसताना महायुतीमध्ये होतात. विद्यमान आमदार म्हणून टीका करण्याची एकही संधी तुम्ही सोडत नव्हतात. आशाताई बुचके, अतुल बेनके यांचं सहकार्य कसं राहील आणि तालुक्याचे आमदार म्हणून तुमचा पुढाकार कसा राहील? नाही, मी या सर्वांना बरोबर घेऊन काम करेल. जुन्नर तालुका आपल्या सर्वांचा आहे. कारण निवडणुकीचा विरोध हा निवडणुकीपुरता पाहणारा माणूस आहे मी. आपण ते लोक काय काम सुचवतील. समजा अशा त्यांनी उद्या काय काम सुचवलं त्यांच्या भागात, तर 100% करायची जबाबदारी माझी आहे. अतुल बेनकेंचे काही समजा मागच्या काही प्रेझेंटेशन लक्षात घेता, काही कामं लक्षात घेता, त्याच्यामध्ये समजा काय भूमिका मांडायची असेल तर त्यांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल. सर्वांना बरोबर घेऊन काम केलं जाईल. प्रश्न युती आघाडीचा नाही, प्रश्न तालुक्याच्या विकासाचा आहे. त्यामुळे तालुक्याला पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वांना जे त्यांचं मत असेल आणि ते जर समजा जनतेच्या हिताचं असेल
त्या हिताचं स्वागत करू आणि जनतेच्या कामासाठी त्यांच्या वतीने सुद्धा आम्ही 100% बरोबरीने काम करून ते काम आग्रही पद्धतीने आम्ही पूर्ण करू. एक शेवटचा प्रश्न, निवडणूक झाली, झालं गेलं, गंगेला मिळालं. निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभूत करण्यासाठी जंग पछडलं, काही कमरे खालचे पण वार केले गेले, काही दुःख झालं? नाही, दुःख झालं म्हणजे कुटुंब डिस्टर्ब झालं, कार्यकर्ते डिस्टर्ब झाले आणि जेवढा मोठा विश्वास जनतेने माझ्यावर ठेवला त्या बाबतीमध्ये वारंवार त्यांना मिसगाईड करून त्यांचा मानसिकता ढासळण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनसुबे उंच होते, यांच्या सगळ्यांची मानसिकता हिमालयासारखी होती. मला कौतुक वाटलं. मला पहिल्यांदा असं जाणवलं का माझा कार्यकर्ता हा हिमालय झाला आणि शरद सोडे सह्याद्री झाला. त्याचं मी आधी स्वतःला समजायचं का मी हिमालय आणि कार्यकर्ते सह्याद्री, पण मला या निवडणुकीत पहिल्यांदा जाणून झाले का मला त्यांनी सह्याद्री केले पण ते स्वतः हिमालय झाले. फार मोठी उंची त्यांनी विचारांची गाठली. काय जरी झालं तर आम्ही त्यांना सोडणार नाही, दादा विजय घेऊन येऊ असं म्हणून इथं ढासळाचा रडले कार्यकर्ते आणि तुमच्या पायाला जखमा झाल्यात. तुम्ही आमच्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं. तुम्हाला 24 तास झोप नाही आणि तुमची झोप उडवायचं काम हे लोक करतात. तुमच्या अन्नामध्ये विष घालवायचे काम करतात. आम्ही यांना सोडणार नाही दादा, काय झालं तरी आम्ही बुथन बूथ लढू, किल्ला किल्ला लढू, आम्ही सर करू असे म्हणणारे कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर शहारे आणले. आणि ज्या दिवशी अंतिम सभा झाली, ती देखणी सभा ज्या वेळेस झाली त्याच वेळेला विरोधकांना पण कळलं आणि आपण मला फोन करून सांगितलं की दादा हा विजय तुमचा निश्चित झालेला आहे. तुम्ही तुमच्याकडनं ऐकतो, मी कधी फोन नव्हता केला तुम्हाला? नाही, तुम्ही रिपोर्ट तयार घेतला. तुम्ही ज्यावेळेला रिपोर्ट घेतले तेव्हा संपूर्ण तुम्ही तालुक्यामध्ये पायपीट केली स्वतः खाली जाऊन आणि गावागावातल्या लोकांना विचारलं काय परिस्थिती. सगळ्याकडून रिक्षाचा जसा आवाज आला तर तुम्ही मला फोन केला. मला आठवत नाही. बर तुम्हाला पण तुमचे रिपोर्ट खरं होते. तुमचं काम लोकांमध्ये असलं, तो रिपोर्ट तुम्हाला ऑलरेडी माझ्या आधी मिळाला आणि मी जनतेचे वारंवार आभार करतो की मी आजही सांगतो महाराष्ट्रामधला सगळ्यात देखणा विजय जर कुठला झाला असेल ना तर तो किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीचा झाला देखणा विजय. असा विजय कुणाच्या नशिबात नसतो. संघर्ष झाला, मान अपमान झाले, कमरे खालचे वार झाले, मला वाईट ठरवून झालं, पण देखणा विजय. मला सांगा काय नशिबात माणूस आहे. माझे दखले हेलिकॉप्टर घेऊन पाठवले, कुणाचेच नाही केले ना. 287 असेच बसले वाट पाहत. आपल्याला हेलिकॉप्टर घ्यायला आलं शिवभूमीला. लाल दिवा मिळेल. लाल दिवा हा शिवनेरीला मिळाला पाहिजे. शरद सोडणे हा फार म्हणजे ह्या तालुक्यातला एक सर्वसामान्य घटक आहे. मी फार छोटा माणूस आहे पण माझी शिवनेरी मात्र वंचित आहे. माझ्या छत्रपती शिवरायांना मानाचं पान हे मिळालंच पाहिजे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझा विश्वास आहे. एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा, माझा प्रचंड विश्वास आहे की 100% ह्या मंत्रिमंडळामध्ये किल्ले शिवनेरीचा जुन्नर विधानसभा 195चा समावेश होईल. माझा विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी खूप त्याग केलेला आहे. भविष्य काळासाठी त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न राहतील? त्यांच्या त्यागाला उत्तर त्यागातच राहील. त्यांनी फक्त सांगावं आणि मी काम करावं. सार्वजनिक कामं सगळी केली जातील. त्यांची कुठे वर्णी लागेल काय? सगळ्यांच्या वर्णी लागतील. माझ्यावर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मोठमोठी पदं मिळतील, मोठमोठ्या सत्ता मिळतील, ते मोठ्या खुर्चीवर जातील, ते पण जनतेची सेवा करतील. आयुष्यामध्ये माणसाला सन्मानाचीच भूक असते, सन्मानाची भूक असते. कुणालाही प्रतिष्ठापेक्षा सन्मान काय मिळतो आणि तो सन्मान देण्यासाठी मी तत्पर आहे आणि हे कार्यकर्ते निश्चितपणे मोठे होतील आणि मी 100% त्यांच्याबरोबर त्याच पद्धतीने आहे. अशा पद्धतीचा विश्वास मी माझ्या कार्यकर्त्यांना देतो आणि त्यांच्याबरोबर माझ्या मायबाप जनतेला पण देतो. जुन्नरच्या जनतेचा मान सन्मान उंचावेल अशा प्रकारचं काम माझं राहील. माझ्या कार्यकर्त्यांनी मला आमदार होण्यासाठी प्रचंड जीवाचं रान मी कधीही विसरणार नाही. त्याचबरोबर जुन्नरच्या जनतेला दिलेला शब्द मी पूर्ण करणार. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. निवडणूक झाली, कोणाबद्दलही माझ्या मनामध्ये राग द्वेष राहिलेला नाही. या तालुक्यामध्ये कायद्याचं राज्य असेल, सर्वसामान्यांना न्याय मिळेल. प्रशासनामध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याने कुचराई केली तर टायगर पुन्हा आलेला आहे, हे त्यांचं वाक्य बरंच काही सांगून जातं. शरददादा सोनवणे यांचे असेच पाय जमिनीवर राहिले तर भविष्य काळामध्ये शरददादा सोनवणे यांना कोणी रोखू शकणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज,
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.